मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांची गाडी अज्ञातांनी फोडलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांना भेटून बीडकडे परतत असताना हा प्रकार घडलेला आहे। गोंदी पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा सुद्धा दाखल झाला आहे। मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे यांची गाडी ही अज्ञातांनी फोडली। आपण दृश्यांमध्ये बघतोय गाडीची काच फोडण्यात आलेली आहे। मनोज जरांगे पाटील यांना भेटून बीडकडे परतत असताना हा सगळा प्रकार घडलेला आहे। या संदर्भामध्ये गोंदी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे। उदय नागरबोजे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। उदय, गंगाधर काळकुटे यांची गाडी अज्ञातांनी फोडलेली आहे, काय माहिती समोर येते? नक्कीच गंगाधर काळकुटे पाटील हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय आहेत। कुठल्याही आंदोलनात ते स्वतः पुढे असतात, परंतु रात्री जेव्हा ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन बीडकडे येत होते त्यावेळेस वडीगोद्री फाट्यानजीक ते चहा पिण्यासाठी थांबले होते। यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी काठ्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार लक्षात आल्यानंतर काळकुटे पाटील व त्यांचे समर्थक जे आहेत त्यांनी थेट गोंदी पोलीस स्टेशनमध्ये जात या प्रकरणात FIR नोंदवला आहे। आता हा जो प्रकार आहे तो मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन दडपण्याचा प्रकार असल्याचं आरोप देखील काळकुटे पाटील यांनी केला आहे। आम्ही नक्कीच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।